नमस्कार, मी धनराज विठोबाजी आष्टनकर, मुक्काम गुमगाव, माजी जिल्हा सदस्य नागपूर। गेल्या 28 वर्षापासून मी राजकारणात काम करत आहे आणि म्हणून मी किमान 28 वर्षात लोकांची सेवा किती करू शकलो आणि किती काम करू शकलो याचा लेखाजोखा आपण लोकांपर्यंत जावं यासाठी मी माझा राजकीय प्रवास नावाचं पुस्तिका तयार करत आहे। त्या पुस्तिकेत कोणीही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये किंवा खोटं लिहिलं बा याच्यासाठी प्रकाशित करण्यासाठी या ठिकाणी वागदऱ्यात आज आलो आहे। आज दिनांक 4/9/2025 रोजी या ठिकाणी मी येऊन सर्व गावकऱ्यांचं मनोगत ऐकून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे। मनोगत मान्य म्हणजे या गावातील नागरिक देतील, मी तर माहिती दिलीच आहे, नागरिक देतील यात कुठेही संशय नाही। नमस्कार, मी चंदू मून, हल्ली मुक्काम वागदरा गुमगाव। धनराजजी आष्टनकर यांच्या राजकीय प्रवासामध्ये मी जरी सामील नसलो तरी पण त्यांनी जे केलेलं कार्य आहे यांचा मात्र मी साक्षीदार आहोत। कारण या परिसरामध्ये, आमच्या गावातल्या परिसरामध्ये धनराजजी आष्टनकर सारखं व्यक्तिमत्व, की ज्या सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, हे व्यक्तिमत्व विविध सामाजिक कार्यातून किंवा विकासाची जी गंगा आहे आपल्या भागामध्ये त्यांनी आपल्या कार्यातून प्रवाहित केलेली आहे आणि विकास फार मोठ्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे। एकदा मी त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की साहेब, म्हटलं की आपल्या गावामध्ये वाचनालय नाही, आपल्या गावातील जे मुलं आहेत ते हिंगण्याला जातात, अभ्यासिकेमध्ये काही बुट्टीबुरीला जातात, आपल्या गावामध्ये एखादी वाचनालय असायला पाहिजे। त्यांनी ती माझी जी मागणी होती ती मागणी लगेच धरली आणि त्यांना सुद्धा जाणवलं की आपल्या गावामध्ये वाचनालय असायला पाहिजे, कारण एवढं मोठं गाव, त्या गावामध्ये पोरांना अभ्यासिकेची सोय नाही आहे। आणि त्यांनी ती माझी जी मागणी म्हणजे मी गावकऱ्यांच्या माध्यमातून केलेली जी मागणी होती ती त्यांनी तुरंत लावून धरली आणि आमदार फंडातून त्यांनी 10 लाखाचा निधी इथे आपल्या वागदऱ्यामध्ये आणून दिलेला आहे आणि ते जे काम आहे वाचनालयाचे, जे जवळपास आता पूर्णत्वास आलेलं आहे। तर असे हे धनराजजी आष्टनकर ह्या आपल्या पंचक्रोशीमध्ये, म्हणजे तुम्ही टाकळघाट पासनं विचार करा तर इसासनीपर्यंत, म्हणजे संपूर्ण आपल्या हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे आणि त्यांना सर्व लोकांचा, म्हणजे सर्व युवकांचा, सर्व लोकांचा त्यांना या राजकीय प्रवासामध्ये म्हणजे त्यांना सपोर्ट आहे, आधार आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना या विधानसभेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद जर तिकीट मिळालं तर ते निश्चितच या आपल्या भागाचं नेतृत्व समर्थपणे करण्याला आजही ते तेवढ्याच तत्परतेने, जरी लोक म्हणत असतील की त्यांचं वय झालेलं, पण त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ एका तरुणालाही लाजवण्यासारखी आहे। तर त्यांचे जे आयुष्य आहेत, भविष्य म्हणजे त्यांना मी त्यांच्या आयुष्याकरता शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे त्यांना आणखी दीर्घ आयुष्य मिळावं आणि या गावाची सेवा त्यांच्या माध्यमातून सतत होत राहावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या भविष्याला म्हणजे मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी जितेंद्र विजय वैद्य, मुक्काम वागदरा। मी धनराजजी आष्टनकर यांच्याबद्दल माहिती देत असताना एवढं सांगू इच्छितो, माझ्यासारख्या अनेक तरुण मुलांना घडवण्यात, राजकारणात किंवा समाजकारणात आणण्यात यांच्या मुलाचा वाटा आहे। माझ्या वार्डात बहुतांश कामे हे धनराजजी आष्टनकर यांच्या अथक प्रयत्नांनी झालेले आहे। जसे सांगण्यासारखे असे धनगर समाजाचं 65 लाख रुपयाचं अहिल्या मातेचे एक सभागृह त्यांच्या नेतृत्वात किंवा त्यांच्या मागणीवरती माननीय श्री विकास महात्मे यांच्या फंडातून आमच्या वार्डात काम झालेलं आहे। माझ्या वार्डात जास्त प्रमाणात आबादी किंवा बाहेरील लोक येऊन बसले, त्यांना राहण्याची व्यवस्था,
रोड, लाईट किंवा रस्त्याची व्यवस्था करण्यात या धनराजी अष्टंकर यांच्या मुलाचा वाटा आहे. माझ्या वार्डात जरी जास्त समाज हा धनगर समाज असताना सुद्धा कुठल्याही प्रकारच्या जातीचं राजकारण न करता सर्वांगीण विकास करण्यासाठी धनराजी अष्टंकर यांनी नेहमी प्रयत्न केले आहे. माझ्यासारखे 25 ते 30 युवक हे नेहमी धनराजी अष्टंकर यांच्या पाठीमागे उभे राहील आणि पुढेही त्यांना जेव्हाही पक्ष तिकीट देईल त्यांच्यासाठी अथक प्रयत्न करेल व त्यांना निवडून आणण्यासाठी नेहमी तत्पर राहील. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप ज्ञानेश्वरजी लोणारे, राहणार वागदरा. इथे प्रामुख्याने सांगायचं म्हणजे जे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत माननीय धनराजी अष्टंकर यांचे तसे या गावामध्ये जे केलेले कामं आहेत ते भरपूर आहे, पण सांगण्याजोगे जे आहेत प्रामुख्याने सांगतो की आमच्या गावात एक कॅन्सरग्रस्त रुग्ण होता. त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप खालावलेली होती. असंच मी त्यांना म्हटलं की काकाजी हे काय आहे, त्यांना अशी मदत पाहिजे आहे. तर त्यांनी मला म्हटलं की संदीप चल उद्याला आपण जाऊ. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याच गाडीने माननीय राज्यमंत्री आपले नितीन साहेब गडकरी यांच्या घरी गेलो आणि त्यांना आम्ही विनंती केली. तर त्यांनी काही न विचारता त्या काकाजीच्या म्हणण्यानुसार तुरंत त्यांना 50,000 रुपये कॅश दिली आणि नानावटी हॉस्पिटल मुंबई तिथे किती खर्च येतो हे बघण्यासाठी त्यांना एक पत्र दिलं आणि सांगितलं की याचा पूर्ण खर्च आपण करू. हे सुद्धा काम त्यांनी करून घेतलेलं आहे त्यांच्या माध्यमातून. तसे प्रामुख्याने सांगायचं झालं, माझ्या घराजवळचा जो रोड आहे तो ग्रामपंचायत जेव्हापासून बसली तेव्हापासून झाला नव्हता. मागच्या ग्रामपंचायत आमची आली आणि त्यावेळेस आमचे सगळे सहकारी होते, परंतु त्याच्यामध्ये एक व्यक्ती असाही होता, प्रामुख्याने नाव घेतो, अक्षय कांबळी. आमच्या घराजवळ जर रोडवर मटेरियल टाकलं होतं त्यांनी ते मटेरियल उचलून गेलं आणि सांगितलं की संदीपच्या घरात एकदा हे रोड बनवायचा आहे का. तेव्हा मी काकाजीला म्हटलं काकाजी हे असं कसं. तर काकाजीने प्रामुख्याने पुढाकार घेतला आणि मेघे साहेबाकडे जाऊन आम्ही त्यांना विनंती केली आणि मेघे साहेबांनी याचं उद्घाटन केलं आणि माझ्या घराजवळचा रोड पूर्ण झाला. तर अशी त्यांची भरपूर इथे कामं झालेली आहेत. तर माझी अशी विनंती आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत माननीय धनराजी अष्टंकर यांनाच प्रामुख्याने प्राधान्य द्यावं, त्यांना तिकीट द्यावे आणि लोकसेवा करण्याची त्यांना एकदा पुन्हा संधी द्यावी, एवढी माझी विनंती आहे. नमस्कार, मी किशोर पडवे, ग्रामपंचायत सदस्य वागदरा. माझा राजकीय प्रवास धनराजी अष्टंकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेला आहे. त्यांनी मला तिकीट दिली पहिल्यांदा मागच्या 2016 मध्ये. त्यामध्ये मी सदस्य म्हणून निवडून आलो आणि माझ्या इथे असा राजकीय वारसा नव्हता की माझे आजोबा सुद्धा बी इलेक्शन नाही लढले, माझे वडील पण इलेक्शन नाही लढले, पण धनराजी अष्टंकरनी मला ती संधी दिली आणि मी त्या निवडणुकीत यशस्वी झालो. आणि त्यामध्ये मला पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी उपसरपंच हे पद दिलं आणि मग आमचा राजकीय कार्यक्रम चालू झाला आणि गावामध्ये विकासाची गंगा चालली. धनराजी अष्टंकर यांच्या नेतृत्वामध्ये तीर्थक्षेत्र दादाजी धुनेवाले हे सर्वात प्रथम करण्यात आलं. त्यामध्ये 30 लाखाचा फंड घोडमारे साहेबांनी दिला आणि तिथे भव्य असं सभागृह तयार झालं. त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूचे रोड सुद्धा हे कॉन्क्रिटीकरण झाले आणि त्यांना गावकऱ्यांना सुद्धा त्यांची मदत झाली. प्रत्येकाच्या घरासमोरून रोड झाला, नाली झाली आणि पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा धनराजी अष्टंकर यांच्या माध्यमातून झाली. प्रत्येक घराला नळ आणि प्रत्येक घराला नाली आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी अशा मोठ्या नाल्या तयार करण्यात आल्या. आणि ग्रामपंचायतमध्ये जे एकदाच कॉन्क्रिटीकरण चालू झालं ते अजूनही विकास कामं बंद झाले नव्हते आमच्या 5 वर्षामध्ये. आणि असे भरपूरसे कामं झालेले आहेत आमच्या गावामध्ये. पिण्याच्या पाण्याची टाकी सुद्धा 1 लाख लिटरची धनराजी अष्टंकर यांच्या नेतृत्वामध्ये झाली. आणि खेळण्यासाठी ग्राउंड सुद्धा वार्ड नंबर 4 मध्ये हे धनराजी अष्टंकरच्या नेतृत्वात झालं, कारण की आमच्या गावामध्ये अतिक्रमण प्रत्येक ग्राउंडवर होत असल्यामुळे पहिल्यांदा वार्ड नंबर 2 मध्ये आम्ही हे खडी करण्याच्या माध्यमातून आणि वॉल कंपाऊंड
खेळण्याच्या ग्राउंडला वॉल कंपाऊंड करण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण झालं आणि ते ग्राउंड अतिक्रमणापासून आम्ही बचावलं. हे धनराजी अष्टंकरचं असं दूरदृष्टिकोन जागा वाचवण्यासाठी, मुलांसाठी खेळण्यासाठी जागा राहावी म्हणून प्रयत्न राहते. आणि धनराजी अष्टंकर नेहमी विकास कामं आणि समाजकारण हे दोन्ही सोबत करतात आणि लोकांच्या मनात आहे. भविष्यात त्यांना जिल्हा परिषदची सीट मिळावी अशी आमच्या गावकऱ्यांची, समर्थ लोकांची इच्छा आहे आणि ती मिळणारच. आणि आम्ही त्यांच्या सोबत तन मन धनाने कार्यरत राहू. धन्यवाद. नमस्कार, मी विजय केडवदे, राहणार वागदरा, वार्ड क्रमांक 1. माझा राजकीय प्रवास धनराजी अष्टंकर यांच्या नेतृत्वाखालीच झाला आहे आणि माझ्याच नाही तर माझ्या घरचा पण राजकीय प्रवास. जरी उमेदवारी दिली नसून आमच्या कुटुंबातील बहुतांश लोक म्हणतात की धनराजी अष्टंकर हे जातीपातीचे राजकारण करतात आणि समाजाला दुरावून ठेवला आहे असं म्हणतात. धीवर समाजाला पण मी सांगू इच्छितो की धनराजी अष्टंकर यांच्या नेतृत्वाखाली माझ्याच घरची माझी आजी प्रथम धीवर समाजाची सरपंच झालेली आहे, सुभद्राबाई केडवदे. आणि त्यांच्याच वेळेला कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या नंतरच्या कारकिर्दीमध्ये बावनकुळे साहेबांच्या हाताखाली या गावातील जास्तीत जास्त घराचे विमलाकर लावण्याचे काम हे धनराजी अष्टंकर यांच्या नेतृत्वात झाले आहे. तसेच आमच्या गावातील मागच्या पंचवार्षिकमध्ये पोलाची, इलेक्ट्रिक पोलची कमी पडत असताना, तारे जास्त लांब असताना, पोल जास्त लांब असताना तारे वाकत होते आणि ते तारे तुटून इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम येत होता. अशा टायमामध्ये धनराजी अष्टंकर यांनी 65 पोल वागदरा ग्रामपंचायतला देऊन त्या वागदरा ग्रामपंचायतची ते समस्या दूर केली आहे. आणि मी असे विकासाचे कामं खूप आहे, सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल, म्हणून मी एवढंच म्हणतो की विकासाकडे पाहून आणि त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहून, राजकारणच नाही तर समाजकारणाकडे पाहून त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये त्यांना तिकीट द्यावी आणि त्यांना तिकीट द्यावी ही आमच्या सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. तसेच त्यांच्या मागे आमच्या जास्तीत जास्त 40 ते 45 जनरेशन त्यांच्या मागे राहतात आणि त्यांच्या सपोर्टसाठी आम्ही कधी उभे राहतो आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही खूप सारा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार, विजय महादेवराव उगे, वार्ड नंबर 4. मी 2001ला माजी सरपंच म्हणून मी माहिती देत आहो. या गावामध्ये सर्वात जास्त विकासाचे जे कामं केलेले आहेत ते कामं धनराज भाऊ अष्टंकरच्या हस्ते झालेले आहे. आणि जो बी घोडमारे पाटील असताना धानोली वागदरा हा जो पूल बनवलेला आहे, सर्वात जास्त मेहनत धनराज भाऊ अष्टंकरची आहे. वारंवार त्यांनी पाठपुरावा करून तो पूल बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. वारंवार या वागदरा ग्रामपंचायतची लाईन बसत होती, तर जेवढा मोठा पॉवर प्लॅन्ट या ठिकाणी आणला तर आज तो पॉवर प्लॅन्ट आल्यामुळे आमच्या वस्तीतली लाईन येणं म्हणजे बंद होणं हे बंद झालेले आहे. आणि यांच्या जे मेहनतीनं धनराज भाऊ अष्टंकरच्या आणि त्या वतीनं नाल्या, रोड, तसंच आमच्या इथे अहिल्यादेवी होळकर हे सभागृह डॉक्टर महात्मेकडून वारंवार पाठपुरावा करून ते 62 ते 65 लाखाचं ते मंजूर करून आज या गावची तेरवी मैत्रीचा जो कार्यक्रम असते, लग्न, अशा पद्धतीचं त्यांनी तो विकास केलेला आहे. आणि तो विकास, सर्वात मोठा विकास जो झालेला आहे तो यांच्याच माध्यमातून झालेला आहे. एक माझा रिश्तेदार असा होता का त्याच्याकडे कमीत कमी 1000 रुपये ट्रीटमेंटला नव्हती, पण मी धनराज भाऊ अष्टंकरला जेव्हा मी फोनवरून बोललो तर त्यांनी समीर भाऊ मेघेच्या वर्धेमध्ये नेऊन वर्धा हॉस्पिटलला त्याच्या मेहनतीनं त्या पुराचं ऑपरेशन करून तो आज सुरळीत आहे. तो हुलके कुटुंबाचा आहे, गुमगावचा. आणि अशा पद्धतीचं त्याचे धडपड असते. एक फोन केल्यानंतर मी ते वारंवार आमच्या इथे पोचते आणि अशा माणसाने तुम्ही तिकीट दिली पाहिजे, हा सर्वांचा आमचा हेतू आहे. आणि असं असताना आम्ही 25 ते 30 कार्यकर्ते या गावामध्ये आहोत. ते सर्व आम्ही चिकाटीने राहू आणि त्यांना भरभरीत असा वोट देऊन त्यांना निवडून आणू एवढी अपेक्षा बाळगतो आणि मी आपले 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. नमस्कार, मी विजय पुंडलिक वैद्य वागदरा, वार्ड नंबर 4 मधील रहिवासी. श्री धनराजी अष्टंकर यांची
गावामध्ये विकास कामाची खूप धडाधडीने कामं करतात आणि आमच्या गावामध्ये बरेचसे काही कामं धनराजजी अष्टनकर यांच्या माध्यमाने झालेले आहेत. तसेच MSBचं ऑफिससुद्धा इथे चाललेलं आहे त्यांनी. तसंच अनेक ठिकाणी सभामंडप किंवा इतर कामंसुद्धा, रोड, नाल्या, नळ लाईन, हे सर्व कामं श्री धनराजजी अष्टनकर यांच्या माध्यमाने होत आहे. आणि धनराजजी अष्टनकर यांना जिल्हा परिषदची तिकीट मिळण्याकरता आमची फार आग्रहाची विनंती आहे. कारण की त्यांनी आमच्या गावामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये भरपूर सारा विकास केला आणि कामं आणलेली आहे. करिता आमच्याकडे 20 ते 25 लोकांची टीम आहे. ते आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. मी धनराज विठोबाजी अष्टनकर, मुक्काम गुमगाव, माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर. या ठिकाणी मी यासाठी आलो आहे, हे जे बोर्ड दिसते दादाजी धुनीवाले निशाण समिती वागदरा, आपण विकासाची कामं करत असताना रोड, लाईट, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा ह्या बाजूचं सांभाळल्या, पण त्याहीपेक्षा सार्वजनिक हिताचं काम म्हणून अनेक ठिकाणी मंदिरं आपण तीर्थक्षेत्र दर्जाचे दर्जाचे बनवले आहे. त्यातला एक भाग म्हणून वागदरा या गावात दादाजी धुनीवाले हे सुद्धा मंदिर तीर्थक्षेत्र दर्जा उपलब्ध करून दिला. आणि तीर्थक्षेत्र दर्जा करण्याच्या मागं एकच कारण आहे आपलं, का दरवर्षी आमदारा खासदाराकडे पैसे मागण्यापेक्षा त्या नियमाच्या चाकुलीत बसलं म्हणजे दरवर्षी पैसे आणण्यासाठी सोपं होते. आपण पहिल्याच वर्षी या ठिकाणी 20 लक्ष रुपयाचे 2 सभामंडप बांधले. आणि पुन्हा जेव्हा माझ्या फेवरेबल बॉडी या ठिकाणी होती, तर त्यावेळेस मला वाटतं 30 लाख रुपयाचे नाही 30 लाख रुपयाचे सभोवताल परिसर स्वच्छ असावा आणि म्हणून सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुद्धा आपण या ठिकाणी केलं. आपण या लोकांच्या साक्षीत हे काम माझा राजकीय प्रवास या पुस्तकात ह्या कामाचा समावेश करणार आहोत. आणि म्हणून आम्ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. इथे दरवर्षी फार मोठा उत्सव होतो आणि म्हणून पाणी पिण्याची व्यवस्था म्हणून टाकी सुद्धा बसवून देण्यात आलेली आहे. आणि मी जर खोटं बोलत असेल तर हे लोक सगळे साक्षी आहे. सगळं हो. वागदरा या ठिकाणी उपस्थित झालो, याच्या मागं मूळ कारण एकच आहे की माझ्या जीवनात मी राजकीय प्रवास करतेवेळी विकासाचं धोरण जे अवलंबलं, अनेक ठिकाणी विकासाचे कामं केले. आणि या विकासासाठी आपण निव्वळ पक्षापुरता बांधिलकी राहिलो नाही किंवा जाती पंथापुरता बांधिलकी राहिलो नाही. तर या ठिकाणी राज्यसभेचे खासदार माननीय विकासजी महात्मे साहेब यांचा फंड आणला आणि जवळजवळ 64 लाखाचं एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या सभागृहाचं या ठिकाणी बांधकाम केलं. सन 2022ला या सभागृहाचं आपण लोकार्पण केलं होतं. आणि सर्वांच्यासाठी सोयीचं बांधकाम या ठिकाणी करून देण्यात आलं. झालं. अष्टनकर भाऊने जे माहिती सांगितली आहे ते माहिती सत्य आहे. आणि तुम्ही या बाकी लोकांना बी या गावामध्ये माहिती काढू शकता. सर्वात मोठा विकास यांनी केलेला आहे. जे सभा मंडप आहे या गावासाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा नव्हती, ते सुद्धा पाठपुरावा करून या ठिकाणी नळ योजना केली, हँडपंप केले. गुमगावचा नदीचा पूल 79च्या महापुरामुळे निस्तनाबूत झालेला होता, तो सुद्धा समीर भाऊ मेघेच्या फंडातून धनराज भाऊ अष्टनकरनं पाठपुरावा करून ते सुद्धा काम केलेलं आहे. आणि असं असताना त्यांना जो तिकीट दिली तर त्या तिकीटच्या सोबत आम्ही सर्व लोक त्यांच्या सोबत आहोत आणि प्रचंड अशा बहुमताने आम्ही निवडून आणू एवढी आम्हाला खात्री आहे. एवढं बोलून मी आपले 2 शब्द. नमस्कार, मी किशोर पडवे,
2022 मध्ये मी उपसरपंच होतो. मी हा वास्तवाचा आणि जे विकासजी महात्मे यांच्याकडून जी फंडातून जी वास्तू उभी झाली आहे त्याचे मी स्वतः साक्षीदार आहे. आणि हे काम फक्त आणि धनराजजी अष्टंकर यांच्या नेतृत्वात झालेलं आहे. धन्यवाद.